नमस्कार, अर्चना आर्ट चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे चिंच गुळाची चटणी। याला चिंचेचं कोळ पण तुम्ही म्हणू शकता आणि चिंचेची चटणी तुम्ही बनवून ठेवू शकता। 3, 4, 5 महिन्यासाठी तुम्ही व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकता। चला तर पाहूया चिंचेची चटणी कशी बनवायची। तर यासाठी मी इथे 2 कप चिंच घेतलेली आहे आणि चिंच मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे आणि पाण्याने पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बघा, चिंच म्हणताच बरोबर तोंडाला पाणी येते। ही चिंच गुळाची चटणी पाहणार आहोत आपण। इथे मी स्वच्छ ही अशी चिंच धुवून घेतलेली आहे। आता यात आपण थोडे गरम पाणी टाकून भिजत ठेवणार आहे। अर्धा तास इथे मी चिंच गरम पाण्यात भिजवून घेणार आहे। अर्धा तास भिजत ठेवणार आहे। बघा, यावर मी झाकण ठेवून देत आहे आणि अर्धा तास याला छान मस्त अशी मुरू देत आहे, भिजू देत आहे। आणि भिजून झाल्यानंतर बघा किती छान ही अशी सॉफ्ट झालेली आहे। बघा अगदी भिजलेली आहे, मस्त अशी भिजलेली आहे। आता हे तुम्ही मिक्सरमधून सुद्धा बारीक करून घेऊ शकता किंवा अशीच हे तुम्ही चाळणीतून गाळू शकता। पण मी इथे थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे, थोडी बारीक करून घेणार आहे। बघा, हे अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेली आहे आणि ही चाळणीतून आपल्याला गाळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी गाळून घेत आहे। हे थोडं मी ती चिंच भिजत घातली होती त्याचं गरम पाणी वापरत आहे। त्या गरम पाण्याने आपल्याला थोडं ही गाळून घ्यायला मदत होणार आहे। मस्त अशी चिंचेची चटणी आपली बनणार आहे। ही चिंचेची चटणी आपण स्टोअर करून ठेवू शकतो, 5-6 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकतो। या चिंच गुळाची चटणीचा आपल्याला खूप उपयोग होतो। भेळ बनवताना, रगडा पॅटीस बनवताना, पाणीपुरी बनवताना छान हिचा वापर होतो। बघा, अशा प्रकारे मी ही चिंच गाळून त्याचा कोळ काढून घेतलेला आहे आणि तो कुच्चा मी फेकून दिलेला आहे। अशा प्रकारे आपला चिंचेचा कोळ काढून तयार आहे। आता यात आपण गूळ टाकणार आहे। जेवढी मी चिंच घेतली होती 2 कप, तेवढाच 2 कप गूळ घेतलेला आहे। इथे मी 2 कप गूळ घेतलेला आहे। आता इथे आपण काही मसाले टाकून घेणार आहे। इथे मी जिरे पावडर टाकलेली आहे। जिरे पावडर हे मी जिरे भाजून बारीक करून घेतलेले आहे। अशी ही मी जिरे पावडर बनवून घेतलेली आहे आणि थोडे चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि चवीनुसार थोडं प्रमाणात लाल तिखट टाकून घेणार आहे। लाल मिरचीचे तिखट टाकून घेणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला। आणि हे आपल्याला गॅसवर शिजवून घ्यायचे आहे। 2-3 उकड्या आणून घ्यायच्या आहे आणि ही अशी आपली झटपट बनणारी चिंचेची चटणी मस्त अशी यम्मी, तुम्ही ही कशासोबतही खाऊ शकता। यात आणखी मी थोडं तिखट मिक्स करून घेत आहे। थोडं मला कमी वाटलं तेव्हा मी टाकलं, तर आता मी थोडं आणखी ॲड करून घेत आहे। बघा, अशी मस्त अशी चिंच गुळाची चटणी आपली तयार होत आहे। तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला नोटिफिकेशन येईल। बघा, ही चिंच गुळाची चटणी आपली बनवून तयार आहे। रंग पण बदललेला आहे आणि थोडी घट्टसर झालेली आहे। मस्त अशी ही चिंचेची चटणी तुम्ही एका डब्यात भरून स्टोअर करून ठेवू शकता। बघा, चिंच गुळाची चटणी तयार आहे आपली। ही बनवून तयार झाली आहे। हे कसं ओळखायचं, तर हे चमच्याला सगळ्या सर्वीकडून कोट झालेली आहे। चमच्याला याचं कोटिंग आलं की समजून जायचं की चिंच गुळाची चटणी आपली बनवून तयार आहे। या चिंच गुळाच्या चटणीला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे आपल्याला, अर्धवट शिजवायची नाही आहे। कारण की व्यवस्थित शिजवल्यानंतर, व्यवस्थित उकळी आणून घेतल्यानंतर ती जास्त काळ टिकते, त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।